कोकणातील घनदाट जंगले म्हणजे माणसाला जगण्याचं मोठं साधन। पावसाळ्यातील 4 महिने जेव्हा इतर काही कामे नसतात तेव्हा ग्रामीण कष्टकऱ्यांना ही जंगले जगवत असतात। रानातील झाडे माणसांना जगवतात हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अशी असंख्य झाडं आहेत। या झाडांच्या फळांची विक्री करून सणासुदीच्या दिवसात 4 पैसे ते घरी आणतात। असेच एक फळ वावडूंग, जे सध्या ग्रामीण जनतेचा आधार बनलंय। आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाणारे वावडूंग हे फळ रानात मोठ्या प्रमाणात आढळते। सध्या या झाडांची तोड झाल्याने प्रमाण कमी झाले। ही फळे गोळा करून ती वाळवून मग विकण्यास नेले जातात। खूप मेहनत त्यासाठी करावी लागते। साधारणपणे बाजारात या वावडूंगचा दर 500 रुपये किलो इतका असतो। कष्टकरी शेतकऱ्यांसाठी ही फळे सणासुदीच्या दिवसात मोठा आधार बनतात। आर्थिक उत्पन्नाचं साधन ही जंगले आहेत। आज या जंगलांची तोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे। माणसाला जगण्याचं साधन असलेल्या रानात ग्रामीण कष्टकरी लोक नेहमीच विसावतात। त्यांना तिथे आनंद मिळतो। दापोली तालुक्यातील अशाच एका गावात वावडूंग तोडून उद्या बाजारात त्याची विक्री करण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या घरी टिपलेले हे दृश्य। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।